जंगलात लपलेलं एक खूप सुंदर घर मला आज बघायला मिळालंय. बघूयात ते घर कसं आहे. प्रवास थोडासा दूरचा होता पण खूप भारी वाटत होतं, कारण हा निसर्गाचा सुंदर नमुना मला बघायला मिळत होता. म्हणजे एका बाजूला उंच असे हिरवेगार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. बापरे. आणि तितक्यातच पुढे जंगलाची पण सुरुवात झाली. भयान शांतता, पण तरीसुद्धा खूप मस्त वाटत होतं, कारण मध्येच या वानर सेनेनं जंगलामध्ये आमचं वेलकम केलं. तिथून थोडीशी मी पुढे गेले आणि मग मला बघायला मिळालं हे सुंदर असं घर. आजूबाजूला इतकी घनदाट झाडी आणि त्यामध्ये हे असणारं घर. इथे कोणी राहत पण असेल का असा सुरुवातीला मला प्रश्न पडला होता. पण येस, इथे एक खूप सुंदर फॅमिली राहते. ह्या घराचा हा इतका भारी एंट्रन्स, झाडाच्या भोवती असणारी विटांची रचना आणि जवळून तर हे घर खूपच छान आणि तितकंच रहस्यमय सुद्धा वाटत होतं. आणि मग आता हे घर आतून कसं आहे हे बघण्याची मलाही उत्सुकता होती. चला मग बघूयात हे घर आतून कसं आहे. हॅलो अर्षदा. हाय. वेलकम. ओ माय गॉड, जस्ट माइंड ब्लोईंग. नॅचरल मटेरियल म्हणजेच लाकूड, दगड, विटा, फेरो सिमेंटचं हे रूफ आणि अशा खूप छान मटेरियलनी तयार केलेलं हे घर. निसर्गाची जास्त हानी न होऊन देता पण तरी सुद्धा किती क्रिएटिव्ह स्ट्रक्चरनी हे तयार केलं ना. म्हणजे हे किचन असेल ते पण तितकंच सुटसुटीत आणि तरीही मॉडर्न टच असणारं. जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळावा अशा पद्धतीने या घराचं बांधकाम केलेलं आहे. जवळपास 2000 स्क्वेअर फूटचं हे विचारपूर्वक केलेलं बांधकाम. आणि तिथेच अशा प्रकारचं हे देवघर सुद्धा मला बघायला मिळालं. खूप सुंदर आहे तुमचं हे घर, पण ना हे खूप अनइव्हन डिझाईन वाटते या घराची. अशी का आहे? हे इथे पूर्वी जंगल होतं. बरं. आणि ही जी झाडं आहेत इथे पुढे आमराई होती. ओके. ही 80 वर्ष जुनी झाड आहेत. ते एकही झाडाला न तोडता आम्ही हे घर बांधलेलं आहे. क्या बात है. या सुंदर अशा घरासाठी जवळपास वर्षभराची वाट बघावी लागली आणि तितकेच एफर्ट्स सुद्धा घेतले गेले. तेव्हा तयार झालेलं हे सुंदर असं क्रिएशन. ही ना सिटिंग अरेंजमेंट मला खूप युनिक वाटली. याच्या पाठीमागे काही रिझन आहे? युनिक म्हणजे हे एक स्पेस क्रिएट करतं मेन म्हणजे. आणि आम्हाला फर्निचर नको होतं. ओके. द थर्ड रिझन वॉज का आम्हाला ते नेचरच्या फ्लोमध्ये आमचं घर असल्यामुळे ते फ्लोमध्येच हवं होतं. ओ नाईस. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? इथल्या प्रत्येक खिडकीचा आकार हा वेगळा आहे. आणि मग ह्या विंडोचे ते डोर ओपन होतात. हो अर्षद, हे बघ तुला दाखवतो. आणि इथे एक जे झाड आहे हे आंब्याचं झाड आहे. हे आम्ही न तोडता तिथे एक जागा क्रिएट केलेली आहे. ओके. त्यामुळे खूप छान लुक आलाय झाड आणि इथे ना सरळ रेषा ना कोपरे. हे घर असं कोणत्याही चौकोनात बंद नाही. ह्या घराने खूप काही शिकवलं. म्हणजे असं वाटलं की कोणत्याही चौकटीत न अडकता जस्ट गो विथ द फ्लो आणि निसर्गासोबत जगण्याचा अनुभव. ही रूम सुद्धा खूप स्पेशल वाटली मला, कारण इथल्या प्रत्येक गोष्टी कस्टमाइज्ड होत्या. जसा की हा बेड. हा बेड दगडी आहे, परमनंट आहे. हो, याचा जे खालचा जो बेस आहे ना तो आम्ही विटांचा बांधून घेतलेला आहे. ओके. आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे आम्ही हायड्रोलाइज करून ठेवलंय, ज्याच्यात आपलं स्टोरेज पण आपण ठेवू शकतो. ओके. आणि आता बघूया ह्या घराची अजून एक सुंदर बाजू म्हणजेच अप्पर साइड. एखाद्या आर्टिस्टचं घर किती आर्टिस्टिक असावं हे यातून कळतं, कारण इथे असणाऱ्या ह्या सिटआउट कॉर्नरमुळे. इथे बसून किती युनिक गोष्टी सुचत असतील ना. आणि तिथेच असणारी ही गॅलरी. मेघने सुद्धा घराचा हा पार्ट त्याला का आवडतो याबद्दल सांगितलं. ही माझी फेवरेट प्लेस आहे, कारण इथे समरमध्ये ना इथे एवढे आंबे येतात ना, लाईक ते झाड फुल खाली येतं. बरं. आणि इथे लाईक मी ड्रॉइंग करतो, एवढा वारा येतो, सावली. छान वाटत असेल ना इथे बसायला वगैरे. खूप छान वाटतं. ही रूम सुद्धा तितकीच स्पेशल वाटली. आणि एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का? इथे कुठल्याही वॉलला जास्त डार्क कलर नाहीत किंवा फरशीचा सुद्धा वापर नाही. आणि तरीही किती छान वाटतात ह्या गोष्टी सगळ्या. आणि हा व्ह्यू तर अमेझिंग वाटत होता. हा सिंक पण तुला वेगळा वाटत असेल, कारण की घराच्या आकाराला जो सुटेबल होईल त्या अनुषंगाने आम्ही हा कस्टमाइज करून घेतलेला आहे. ओके. हजारो ग्लास बॉटल्सनी डेकोरेट केलेली ही वॉल, जी बाहेरच्या बाजूने अशी दिसते आणि तिथूनच डायरेक्ट सनलाईट सुद्धा मिळतो. पण एवढ्या बॉटल्स त्यांनी आणल्या कुठून हा प्रश्न मलाही पडला होता. तर वेगवेगळ्या हॉटेल्स स्टाफला त्यांनी सांगून ठेवलेले आणि त्या बॉटल्स कलेक्ट करून त्या स्वच्छ करून यूज केलेल्या आहेत. आणि मग ह्या घराच्या बाहेरच्या बाजूने एक फेरफटका मारण्याचं मी ठरवलं. आणि तेव्हा मला ह्या घराची बॅक साईड दिसली,
ती पण खूप वेगळी होती. आणि इथेच त्यांनी तयार केलेली ही एक सिटिंग अरेंजमेंट, जिथे संध्याकाळी कॉफी प्यायला खूप भारी वाटतं. घराच्या अवतीभोवती असणारी ही इतकी झाडं ते कधी आणि कसे मेंटेन करत असतील हा प्रश्न मलाही पडला होता. पण जर आवड असेल ना तर सगळं काही जपता येतं आणि ते टिकवतासुद्धा येतं, हेच यातून दिसून येतं. हा, आणि फक्त आता कमेंटमध्ये ह्या घरासाठी किती खर्च आला हे नका विचारू, कारण हौसेला कुठे मोल असतं. पण तरी ह्या घराची व्हॅल्यू पैशात करता येणार नाही, कारण निसर्गाला जपलेलं आहे या घराने. दिवे लागण्याची वेळ झाली आणि संध्याकाळी सुद्धा हे घर तितकंच भारी वाटत होतं.